हॅलो फ्रेंड्स, तुमचं माझ्या चॅनलला स्वागत आहे। आज आपण साडीला फॉल कसा लावायचा पाहणार आहोत। साडीला फॉल लावण्याअगोदर आपल्याला तो धुवून इस्त्री करून घ्यायचा आहे। नंतर दोन्ही साईडकडून पिको करून घ्यायचा आहे। आता पिको करताना स्टार्टिंगला थोडीशी जागा आपण सोडून पिको करून घेतलं तरी चालेल, नाहीतर असं दुमडून पिको करून घेतलं तरी चालेल, कारण का त्याच्यामुळे थोडंसं मशीनमध्ये जाण्यासाठी आपल्याला बरं पडतं। एकदा जर का ते मशीनमध्ये सेट झालं ना की व्यवस्थित पुढं साडी सरकली जाते। ब्लाऊज पीस व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे, साडीही व्यवस्थित कट करून घ्यायची आहे। ब्लाऊज पीस थोडा जरी क्रॉस आला तरी चालेल, पण साडी क्रॉस कट केली तर त्याचा पिको व्यवस्थित येत नाही, म्हणून आपण पहिल्यांदाच व्यवस्थित दोन्ही साईडून स्ट्रेटमध्ये कट करायचा आहे। पुढच्या साईडनं थोडं थोडं आपल्याला दुसऱ्या हातानं खेचावं लागतं, त्यामुळं आपली साडी व्यवस्थित पुढं सरकली जाते। नाहीतर अशी आपण जर का त्याच्यामध्ये मशीनवर ठेवली तर ती आपली सरकत नाही आहे। दोन्ही साईडून माझे आता पिको करून झालेलं आहे। बघा कसे रोलमध्ये पिको झालेलं आहे। असंच मी सांगितल्याप्रमाणे पिको करून घ्यायचं आहे। आता मी फॉल इस्त्री करून घेतलेला आहे आणि थोडंसं जे साईडला क्रॉस येतं ते मी फॉलचं कट केलेलं आहे। फॉल लावताना जी फॉलला उलटसुलट बाजू असते, आता ही उलट बाजू आहे, तर मी या बाजूनं फॉल लावते। फॉल व्यवस्थित बसतो आणि आपलं व्यवस्थित हात शिलाई पण घालता येते आपल्याला। आता आपण थोडंसं समोरून बाजू दुमडून घ्यायची आहे आणि ती आपण आता त्याच्यावरती साडीला लावायची आहे। साडीला इथभर समोरून जागा सोडायची आहे आणि मग फॉल लावायचा आहे। त्याच्यामुळं आपल्याला ती बाजू थोडीशी निरीत जाते, त्याच्यामुळं इथभर आपल्याला जागा सोडून फॉल लावून घ्यायचा आहे। हे बघा, हे असं मशीनमध्ये अलगद ठेवायचं आहे आणि आपल्याला तिथं लॉक करून घ्यायचं आहे। थोडंसं लॉक करून घेतलं की आपल्याला अशी सरळ टिप मारत न्यायची आहे, ते आपोआप रोल होत जातं। काही जण फॉल न धुताच लावतात, पण न धुता लावल्यानंतर नंतर आकसतात आणि साडी थोडीशी खेचली जाते, त्याच्यामुळे ते प्रॉपर नाही बसत। म्हणून ते धुवून आपल्याला इस्त्री करूनच फॉल लावायचा आहे। बघा, पण जर का नवीन घडी आणली फॉलची तर ती अशी एकदम छान असते आणि लांब दिसते आपल्याला, आणि धुवून जर का आपल्याला इस्त्री केल्यानंतर ती थोडंसं आपल्याला अंतर कमी झालेलं दिसतं। म्हणून आपण कधीही फॉल आणल्यानंतर तो धुवून इस्त्री करून मगच साडीला लावायचा आहे। आता माझा फॉल लावून झालेला आहे, इथंही मी लॉक केलेला आहे, बघू शकता तुम्ही। असं लॉक करून आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे। आता फॉल कसा लावायचा पाहूया। सुईमध्ये आपल्याला धागा ओवून घ्यायचा आहे आणि स्टार्टिंगला थोडंसं ओवून तिथं लॉक करून घ्यायचं आहे। लॉक करून घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं अंतर सोडून हात शिलाई करून घ्यायची आहे। जास्त आपल्याला बाहेरून धागा दिसेल अशी हात शिलाई नाही करायची आहे, अगदी व्यवस्थित हात शिलाई करून घ्यायची आहे। मी दाखवते तुम्हाला। हे बघा, हे असं अंतर सोडून हात शिलाई करायची आहे। याच्यामध्ये दोन पद्धती आहेत, साडीतून फॉलवर सुई काढली जाते आणि अशी आता मी जशी दाखवली व्हिडिओमध्ये तशीही हात शिलाई केली जाते। आता इथंही स्टार्टिंगला इथं लॉक करून घ्यायचं आहे। इथून लॉक करून घेतलं ना की सरळ परत आपल्याला हात शिलाई करायची आहे। हात शिलाई करत करत एक दीड इंच आलं ना की आपल्याला तिथंही आपण लॉक करून घ्यायचं आहे, कारण का लॉक करून घेतल्यानंतर साडीला फॉल व्यवस्थित बसतो। हे बघा, आता एवढ्या अंतरावरती आपण तिथं लॉक करणार आहे। एवढ्याच अंतरावरती आपल्याला लॉक करत जायचं आहे। पूर्ण साडीला एवढं अंतर झालं की आपण धागा लॉक करत जायचा आहे। हात शिलाईच्या सुईपेक्षा थोडीशी बारीक मोठी सुई असते, ती आपण हात शिलाईसाठी वापरणार आहे।
हात शिलाईची सुई खूपच छोटी असते, हातात पकडता येत नाही म्हणून थोडीशी उंच असते, लांब असते ती सुई आपण वापरणार आहोत. इथंही मी लॉक करून घेत आहे. सुई छोटी असली ना की आपला फॉल पटपट घातला जात नाही आहे, त्याच्यामुळं आपल्याला वेळ लागतो. म्हणून आपण बारीक सुई पण थोडीशी हात शिलाईसाठी मोठी असते ती वापरायची आहे. बघा तुम्ही इथं फॉल कसा लावून झालेला आहे, छान अगदी. बाहेरून धागे पण माझे जास्त दिसत नाही आहेत. तुम्हीही अशाच प्रकारे फॉल लावून नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.